हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे डेली रुटीनमध्ये. तर डिलिव्हरीच्या नंतर मी एकही डेली रुटीनचा व्लॉग केलाच नाही. तर मला चला बघा, आज तुमच्यासोबत मी माझं डेली रुटीन शेअर करते विथ पिल्लू. सो मी आता उठलो आहे, चहा पाणी वगैरे झालं आहे. कारण आज पिल्लू काही झोपलाच नाही. तो 2-3 वाजल्यापासून जागी होता, तो 5 वाजता झोपला. मग तो फायनली त्यात पण त्याची चुळबुळ चालूच होती. आणि मग सकाळी थोडा वेळ झोपला, पण आता उठला. आजीने बाहेर वगैरे फिरवलं, मी तर झोपलं थोडा वेळ. आणि मग आता नाश्ता वगैरे करायचा आहे. तर नाश्त्यामध्ये आपण इथे घेणार आहोत शिरा, गव्हाचा शिरा. तर मला गव्हाचा शिरा फार आवडतो. पिल्लू तरी ते खेळते, तर मी करते नाश्ता. मग आणि ओव्हरऑल डेमध्ये मी काय करते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो चल मग खेळते बघायच्यासोबत. बघा त्याची मस्ती चालू आहे. कळलं काय चालू? मग काय चालू? अरे झाली झोप. मोबाईल पाहिला की चूप बसतो. चलो तर मी करते माझा नाश्ता, बाकीचे अपडेट नंतर. पिल्लूची आंघोळीची तयारी चालू आहे. कोण आलं बघ रे, बाबा आले. कसे आंघोळ करायची? आंघोळ बडबड करायची का? बडबड चला 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 जा बाबा सोबत फिरायला. चला. आंघोळीला आहे ना, आंघोळ करायची. आंघोळ करायची. आणि ते आता पिल्लू करते, आजी करते पिल्लूची मालिश. मालिश करायची तुझी पिल्लू. अय पिल्लू, अन्वित. मालिश झालेली आहे. आता पिल्लूचे विटॅमिन्स घ्यायचे. कुठले विटॅमिन्स घ्यायचे पिल्लू? सो पिल्लूचे विटॅमिन जे डॉक्टरने दिलेले आहेत. सो काही ओरल ड्रॉप आहेत, आयरन, फॉलिक ॲसिड, झिंक, लायसिन असे आहेत. तो ते आपल्याला पूर्ण वर्षभर द्यायचे, कंटिन्यू ठेवायचे आहे. आणि दुसरं आहे विटॅमिन D3चं. हे सुद्धा आपल्याला वर्षभर ठेवायचे आहेत, जे की बाळासाठी खूप इम्पॉर्टन्स असतात. सो हे रेग्युलरमध्ये पिल्लूचे विटॅमिन्स. पिल्लूची अंघोळ झाली आमच्या. तर नाव झाली, तर दखू पुसायचं. हे त्याला बिलकुल आवडत नाही अंग पुसणं. अंघोळ करतो पण अंग पुसणं नाही आवडत. चलो चलो. पिल्लू ती झोप, त्यामुळे तो झोपलाय. त्याला आता पाण्यात टाकते आणि त्यानंतर मग माझी अंघोळ. तर पिल्लू झोपल्याच्या नंतर जे काही बेडवर जो पसारा असतो तो मी आवरते. आणि त्यानंतर मग माझी अंघोळ राहिलेली असते. आणि लहान मुलं म्हणल्यावर पसारा हा होणारच. जेवढा आवराव तेवढा तो रिपीट परत
तेवढाच दिसतो. तर हे रोजचंच आपलं चालूच असतं. सो फायनली बेड आवरून झाल्याच्या नंतर निवांत बसून पाणी पिलं, कारण फार गरमी होते आहे. आणि कूलर तर सांगूच नका, 24 तास कूलर हे लागतं. त्यात पिलोची चुळबुळ चालू होती, तरीही पण मग तो झोपला. आणि त्यानंतर मी सुद्धा मग आंघोळ करून घेतली. कधी असं होतं की आंघोळीला गेले आणि पिल्लू उठूनच बसतो. आणि आता पोस्टमॉर्टममध्ये हेअरफॉल हा खूप होतो आहे, भयानक केस गळत आहेत. त्यामुळे मी वेणीच घालणं प्रिफर करते. आणि गरमी असल्यामुळे सुद्धा वेणी बेस्ट ऑप्शन आहे. आणि हेअरफॉलसाठीचं कुठलं एखादं आयुर्वेदिक असं काही असेल तर मला नक्की सजेस्ट करा, कारण भरपूर भयानक असा हेअरफॉल होतो आहे. आणि हे डिलिव्हरीच्या नंतर होतंच असं बरेच जण म्हणतात. सो बघूयात किती केस गळत आहेत ते. थोडंसं बदलीचं वातावरण आहे, थंड गरम मी फुल आलं का आमच्यामध्ये. आणि मग इकडे बाहेर आल्यावर बघितलं तर मे फुल आलेलं होतं. आणि हे ॲक्च्युली खरंच मे महिन्यामध्येच येतं आणि खूप छान येतं. पण यावेळेस ते तेवढं असं मस्त आलेलं नाही. ॲक्च्युली ते कोरोनासारखं दिसतं, पण खूप छान असं दिसतं. मस्त एकच फुल येतं दरवर्षी. आणि भयानक ऊन तर तुम्ही बघा. आपलं जेवण आलेलं आहे इथे, आणि मी जेवायला बसले की तो उठतोच. असंच झालेलं आहे. इथे भेंडीची भाजी, मुगाचं वरण आणि पोळी चुरूनच खावं लागतं. आणि इथे बघा मी जेवायला बसले, आता म्हणलं की आमचे साहेब उठून बसले. पिल्लो, पण तो खेळतोय तो बघून त्याच्यामुळं. आणि बाबांनी आज बावली बांधली इथे. तो खेळतोय, पटपट आपण जेवण करून खेळ. आम्हाला रेस्क्यू करायला आजी आलेली आहे. चलो जाऊ द्या, आजी सोबत खेळा. लाडू लई लाडात आला आता. लहान मुलांचं काय असतं काय माहिती. मम्मी जेवायला बसली की त्यांना उठायचंच असतं, काही ना काही होतच असतं. कसं कळतं त्यांना हे काय माहिती. आणि मग जेवण झाल्याच्या नंतर मी आणि पिल्लू मस्त झोपलो होतो. आणि 4-4:30 वाजता इथे मी पपई खाल्ली आणि पिल्लू उठला होता. त्यामुळे परत मग थोडंसं खेळून वगैरे परत तो झोपला. मग 2 hours later. साधारण मग 6 वाजता उठल्याच्या नंतर मी माझं आवरून घेते, आणि नंतर तोही मागे पुढे उठतोच. स्वतः मी झालेले आहे फ्रेश, आणि आता पिल्लूसोबत मारते गप्पा. पिल्लू सुद्धा उठला. आणि त्यानंतर मग माझं चहा बिस्किट वगैरे काहीतरी मी खाते चहा, कारण जेवायला मग थोडासा वेळ असतोच. आणि त्यानंतर मग पिल्लूची असते आंघोळ. आणि कसं वातावरण पहिलेच खूप गरम, आणि त्यामुळे थोडंसं रिफ्रेश वाटावं, कारण ऊन भयंकर दिवसभर तापतं. म्हणून थोडंसं त्याला आम्ही संध्याकाळचं आंघोळ घालतो. आणि रात्री पण तो मग रिलॅक्स जरा फ्रेश असा राहतो. त्यानंतर तो झोपतो, आणि एक 9 वाजता मग माझी जेवायची वेळ असते. आणि बरोबर त्या टायमाला तो उठून बसतो. आणि आताही तसंच झालेलं आहे बघा, तो उठून बसलेला आहे आणि असा फ्रेश असतो. पण तेच मग आई वगैरे त्याला घेऊन बसते. एखाद्या वेळेस कधी तो स्वतःच खेळतो पण थोड्या वेळेस क्रँकी झाल्याच्या नंतर त्याला घ्यावंच लागतं. तर असं इथे आजीकडून लाड करून घेणं चालू आहे. तर अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर मग मी करते माझं जेवण. जेवणामध्ये आहे आपल्याला, याच्यामध्ये पोळ्या ठेवल्या गरम असाव्या म्हणून, शेपूची भाजी आणि दूध आणि पोळी. सो हे आपलं रात्रीचं जेवण. अरे बाबा, जरासा आवाज ऐकला की लगेच उठून बस.
तर आता गोळ्या वगैरे घेऊन झाल्यात. ज्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्या त्यातलेच 3 महिने तरी घ्यायला सांगतात. पण थोडंसं मी 2 महिने कंटिन्यू करणार आहे. कारण शरीरामध्ये थोडा थकवा अजूनही जाणवतो आहेच. सो आता जेवण वगैरे झालं आहे. पिल्लू परत झोपला आहे. तो थोडं झोपा वगैरे दिला तिथे झोपून गेला तो उठेलच आधीची तो. आणि माझं इथल्या इथे मी घरातल्या घरात 5 ते 10 मिनटं वॉक करते. तो जर उठला नसेल तर आता ते वॉक मी करून घेते, नाहीतर नाही होत. जेवण झालं की लगेच बेडवर बसावं लागतं, कारण मग तो रडतो, खूप क्रँकी होतो. तो तेवढी वाट बघूस तर मग ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आमचं डेली रुटीन आम्ही तुझ्यासोबत शेअर केलेलं आहे. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल. नवीन आई झाल्यावर काय काय गोष्टी असतात तेच सायकल रिपीट असते. काही काही गोष्टी नवीन होतात आणि पिल्लू एक एक नवीन नवीन गोष्टी करतच असतो पर डेला, नवीन काहीतरी. तर अशा पद्धतीनं आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चवीला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि पिल्लूचा बारशाचा ब्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा. तर तो सवय झाली पिल्लू पिल्लू म्हणायची, पण मग थोडे दिवस त्याच्या नावाने होईल सवय. सो भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, गुड नाईट.